आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी। तर लाडक्या बहिणींनो, फटाफट आपलं बँक खातं चेक करा, कारण राज्य सरकारने आपला शब्द पाळलाय। तर 1,10,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झालाय। लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। खात्यामध्ये हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास 1892 कोटी आणि 61 लाख 1892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत। लाडक्या बहिणींनो, आनंदाची बातमी, आपले बँकेचे खाते पटापट चेक करायचे आहे। लाडक्या बहिणींसाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3,000 रुपये वितरित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून जी.आर. आता काढण्यात आला आहे आणि महिलांना पैसे या ठिकाणी जमा करण्यात येऊ लागलेत। यामध्ये गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार 3 दिवस पैशांचं वाटप त्या ठिकाणी सुरू करा असं आदेश त्या ठिकाणी दिला होता। सरकारने सांगितल्याप्रमाणे गुरुवारी पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण व्यवस्थित या ठिकाणी पार पडलेलं आहे। आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी गुरुवारी पैशांचं वितरण व्यवस्थित झालं आहे। अजून 24 जिल्हे वाटपाचे बाकी आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, घाबरण्याचं अजिबात कारण नाही। सर्वांना लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे मिळणार आहेत। शुक्रवारी 31 ऑक्टोबर हा महिन्याचा शेवटचा दिवस आहे। हा लाडक्या बहिणींचा 100% गोड होणार आहे। बहिणींच्या खात्यावरती ज्यांना गुरुवारी 3,000 रुपये मिळालेले नाहीत त्यांनी शुक्रवारी पैसे घेण्यासाठी आता तयार राहायचं आहे, कारण महिला व बाल विकास खात्याच्या माध्यमातून गुरुवारी, शुक्रवारी, शनिवारी असं 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप करा असं सांगण्यात आलं होतं। म्हणजे प्रत्येक दिवशी 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप 3 दिवसांमध्ये या ठिकाणी सुरू करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। 12 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप झाले आहेत। आता प्रत्येक लाडक्या बहिणींना हा प्रश्न निर्माण झालाय की म्हणजे आता एकाच वेळी सर्व जिल्ह्यामध्ये पैसे वाटप का करत नाहीत, आम्हाला वाट का बघायला होतात? कारण आम्ही दररोज बातम्या ऐकतो, आज पैसे मिळतात, उद्या पैसे मिळतात, परंतु आमच्या खात्यावरती पैसे का मिळत नाहीत असं म्हणून बहिणी संतापल्या होत्या। दिवाळीला पण आम्हाला बोनस दिला नाही। एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती लाडक्या बहिणींसाठी सांगितल्या। माफ करा, आम्ही तुम्हाला दिवाळी बोनस देऊ शकलो नाही, परंतु आम्ही त्या ठिकाणी जे काय नुकसान झालं होतं शेतकरी बांधवांचं त्यामध्ये मदत देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी कामाला लागलो होतो। त्यामुळे दिवाळी बोनस द्यायला आमच्या निधीमध्ये त्या ठिकाणी पैसे नव्हते। आम्ही केंद्र सरकारकडून काल 7,400 कोटी रुपयांचा निधी मागवला आणि त्या ठिकाणी निधी मिळाल्या गुरुवारी पैसे बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी मिळाले आहेत। ज्यांना गुरुवारी पैसे मिळाले नाहीत त्यांना शुक्रवारी 31 ऑक्टोबर रोजी 100% लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता बँकेच्या खात्यावरती येणार आहे असा विश्वास या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिला। लाडक्या बहिणींचा या ठिकाणी शुक्रवार आता अत्यंत गोड होणार आहे, 100% गोड होणार आहे। पत्रकारांना बोलताना एकनाथ शिंदे साहेबांनी ही महत्त्वाची माहिती दिली। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल, सर्व जिल्ह्यामध्ये एकत्र सर्वांनाच पैसे का वाटप करत नाहीत? यावरती लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की लाडक्या बहिणीचे पैसे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून बँकेत येत असल्याने त्यांना फक्त 36 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एका दिवसामध्ये पैसे जात असतात। त्यामुळे गुरुवारी पैशांचं वितरण या ठिकाणी पार पडलंय। फक्त 12 जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी वाटप करण्यात आले आहेत। शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यातील 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं त्या ठिकाणी वितरण सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलंय। 31 ऑक्टोबर रोजी कोणत्या 12 जिल्ह्यातील महिलांना हे पैसे 3,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे याची यादी सरकारच्या माध्यमातून बँकांना या ठिकाणी देऊन टाकली आहे। आणि घाबरणाऱ्या लाडक्या बहिणींना सांगितलंय की आता तुम्ही ई-केवायसी करा, अगर न करा तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3,000 रुपये सोडण्यात येणार आहे। समोर महानगरपालिकेच्या निवडणुका आल्याने लाडक्या बहिणींची मतदानाची त्या ठिकाणी गरज त्या ठिकाणी सरकारला आहे। त्यामुळे ई-केवायसीची अट सरकारने डिसेंबर पर्यंत रद्द करून टाकल्या। म्हणजे तुम्हाला आता ई-केवायसीची अट त्या ठिकाणी येणाऱ्या 2026च्या जानेवारीमध्येच तुम्हाला लावली जाणार आहे। ही महिलांसाठी एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल। आता ई-केवायसी करताना अनेक बहिणींना प्रॉब्लेम येत होता, त्यामुळे सरकारने त्यांची त्या ठिकाणी मुदत आता वाढवल्या। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, टेन्शन घेण्याचं अजिबात काम नाही। तुम्ही ई-केवायसी केले असेल किंवा केलेली सुद्धा नसेल तरी सुद्धा सर्वांना सरसकट लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा आणि ऑक्टोबरचा 1500 3,000 रुपयांचा लाभ बँकेच्या खात्यावरती आता वितरित या ठिकाणी करण्यात आलेला आहे।
लाडक्या बहिणींनो, तुम्ही आता सज्ज राहायचं आहे। तुम्हाला आता बरोबर संध्याकाळी 4 वाजल्यापासून हे पैसे बँकेच्या खात्यावरती वितरित होणार आहे। बघा, या ठिकाणी 12 जिल्ह्यापैकी 4 जिल्ह्यामध्ये सकाळी 10 वाजल्यापासून त्या ठिकाणी शुक्रवारी पैशांचं वितरण होणार आहे। त्यानंतर आता शुक्रवारी बरोबर त्या ठिकाणी तुम्हाला 2 नंतर पुढील 4 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। त्यानंतर 12 जिल्ह्यापैकी पुढील 4 जिल्ह्यामध्ये संध्याकाळी 4 नंतर पैशांचं वितरण होणार आहे। असं टप्प्याटप्प्यामध्ये 4 जिल्ह्यामध्ये दिवसभरामध्ये शुक्रवारी तुमच्या खात्यावरती या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे। कोणी सुद्धा लाडक्या बहिणी या ठिकाणी आता शिल्लक राहणार नाही, सर्वांच्या खात्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा होतील असं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी लाडक्या बहिणींना सांगून टाकले असल्याचं पाहायला मिळते। आता लाडक्या बहिणींना सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी मनामध्ये पडलेला आहे, तो म्हणजे सगळीकडे बातम्या पसरल्या आहेत, तुमच्या सुद्धा कानावर बातमी लावली आहे, ती म्हणजे आता KYC केल्यानंतर काही नियम सरकारने लागू केलेत का? होय लाडक्या बहिणींनो, खरोखर बहिणींना आता सरकारने तशा प्रकारे नियम सुद्धा लावले आहेत। या 5 प्रकारच्या बहिणींना KYC करून पण लाभ या ठिकाणी मिळणार नाही, कारण या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी अपात्र यादीमध्ये आता टाकण्यात आले। त्यांना या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3000 रुपये या ठिकाणी मिळणार नाही असं सांगण्यात आले। मग आता कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत आणि या ठिकाणी शुक्रवार कोणत्या लाडक्या बहिणींचा या ठिकाणी गोड होणार आहे याचीच माहिती सरकारच्या माध्यमातून काय काय आल्या तुम्ही 2 मिनिटांच्या आतमध्ये पाहून घ्यायचं आहे, कारण सरकारने स्पष्टपणे सांगितले की फक्त याच लाडक्या बहिणींना या ठिकाणी हप्ता मिळणार आहे, बाकीच्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी मिळणार नाही, तुम्ही वाट बघू नये असं सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता नवीन सूचना या ठिकाणी देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहायचं आहे त्या ठिकाणी शुक्रवारी कोणत्या प्रकारच्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत। आता तुम्हाला 12 जिल्ह्यांची यादी सुद्धा या ठिकाणी टप्प्याटप्प्याने सांगणार आहे। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी बघा, आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा 3000 रुपयांचा लाभ सर्वच लाडक्या बहिणींना मिळणार नाही असं सरकारने सांगितलंय। सरकारने लावलेल्या नवीन नियमामध्ये ज्या लाडक्या बहिणी बसतील त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत। मग आता कोणत्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी बाहेर काढले गेले? बघा, गेल्या 1 महिन्यापासून लाडक्या बहिणींचा जो अर्ज आहे, तुम्ही आता सुरुवातीला अर्ज भरला होता, तो अर्ज त्या ठिकाणी चेकिंग करण्यात आलाय, त्याची पडताळणी करण्यात आल्या। त्या अर्जामध्ये तुम्ही उत्पन्नाचा दाखल्याचं झेरॉक्स दिलं होतं, रेशन कार्डाच्या त्या ठिकाणी कागदपत्राचं पहिल्या पानाचं झेरॉक्स दिलं होतं, आधार कार्ड दिलं होतं। या सर्व कागदपत्रांची परत एकदा कसून चौकशी आता KYC करताना या ठिकाणी करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। यामधून जवळपास 26 लाख लाडक्या बहिणी खरोखर अपात्र केल्याची माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी सांगितल्याचं पाहायला मिळतंय। या 26 लाख लाडक्या बहिणींना ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3000 रुपये जमा बँकेत करण्यात येणार नाहीत असं या ठिकाणी सांगण्यात आले। मग कोणत्या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार नाहीत याची अपडेट तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे। परंतु तुम्ही हे विसरू नका की लाडकी बहीण योजनेचा 16वा आणि 17वा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचा लाभ महिलांना सुरू या ठिकाणी करण्यात आला आहे। आता यामध्ये 3 टप्प्यामध्ये पैसे वाटले जाणार आहेत, गुरुवारी, शुक्रवारी, शनिवारी, आणि गुरुवारी पैशांचं वितरण झालंय। आता दुसरा टप्पा सुरू करण्यात आलाय शुक्रवारी 31 ऑक्टोबर रोजी। आता कोणत्या लाडक्या बहिणींना बँकेच्या खात्यावरती पैसे मिळणार आहेत याची यादी तुम्हाला सांगत आहे, परंतु त्याआधी कोणत्या 5 प्रकारच्या बहिणींना या ठिकाणी 26 लाख लाडक्या बहिणी यामधून अपात्र करण्यात आलेत त्याची सुद्धा यादी आता आपण पाहून घेऊया। लाडक्या बहिणींनो, सर्वात पहिली अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या ती म्हणजे एका घरातील जास्ती महिलांनी हप्ता अजिबात घेऊ नका अशी ऑर्डर एकनाथ शिंदे साहेबांनी काढल्या। म्हणजे एका घरातील किती महिलांनी लाभ घेतला पाहिजे? तर लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, 2 महिलांनी लाभ घेतला पाहिजे। त्यापेक्षा जास्त महिला जर लाभ तुमच्या घरामध्ये घेत असतील तर सर्वांचे हप्ते डायरेक्ट बंद करण्यात येणार आहे, सर्वांचाच तोटा या ठिकाणी होणार आहे, सर्वांनाच त्या ठिकाणी पैसे मिळण्याचे थांबणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या त्या ठिकाणी लाभार्थी महिला असाल तर घरातील तुमच्या रेशन कार्डावरती जेवढी काही नाव आहेत त्यापैकी किती जणी आता हप्ता घेताय ते नक्की बघा। तुम्ही तुमच्या घरातील जर जास्त महिला हप्ता घेत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला लाभ बंद करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। त्यामुळे घरातील लाडक्या बहिणींनो, तुम्ही आदेश ठरवा, कारण 2 पेक्षा जास्त महिलांनी लाभ जर घेतला तर त्या रेशन कार्डावरती जेवढ्या पण काही महिला आहेत त्या सर्वांचा डायरेक्ट लाभ बंद करण्यात येणार आहे। आता तुम्हाला वाटत असेल सरकारला काय कळतंय,
तर त्या ठिकाणी तुमचं पॅन कार्डचा त्या ठिकाणी झेरॉक्स दिलेलं असतं बँकेमध्ये आणि बँकेच्या खात्याला या ठिकाणी आधार कार्डचा नंबर जोडलेला असतो आणि रेशन कार्डाचं झेरॉक्स पण त्या ठिकाणी दिलेलं असतं। त्यामुळे सरकारला हे लगेच समजून येतं। त्यामुळे एका घरातील 2 पेक्षा जास्त महिलांनी अजिबात लाभ घेऊ नये असं लाडक्या बहिणींना या ठिकाणी सांगण्यात आले। आधीपासून 2 पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला असेल त्यांना 3000 रुपये ऑक्टोबर नोव्हेंबरचे बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार नाहीत असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। बघा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शुक्रवारी 31 ऑक्टोबर आहे। कोणत्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी 3000 रुपये येणार आहेत? 12 जिल्ह्यांची यादी महिला व बालविकास खात्याने कोणत्या बँकांना दिल्या तुम्ही लगेच पाहायचं आहे। परंतु या ठिकाणी दुसरा नियम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता काय सांगण्यात आलाय तो सुद्धा लगेच पाहून घेऊया। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की आता तुम्हाला हप्ता या ठिकाणी आम्ही कधी देणार होतो तर दिवाळीमध्येच त्या ठिकाणी देणार होतो। परंतु पाऊस त्या ठिकाणी सप्टेंबरमध्ये भरपूर पडलाय तुम्हाला पण माहित आहे आणि या पावसामध्ये मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालं होतं आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत करण्यासाठी कामामध्ये व्यस्त होतो असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। त्यामुळे दिवाळीला महिलांच्या खात्यावरती पैसे दिले नाहीत आम्हाला माफ करा असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे। तुम्हाला माहित आहे एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द पक्का असतो, ते महिन्याला तुम्हाला 1500 रुपये पाठवतात। त्यामुळे घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही। अखेर गुरुवार शुक्रवार शनिवार म्हणजेच या ठिकाणी लक्षात ठेवा 30 ऑक्टोबर आणि 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर या 3 दिवसांमध्ये पैशांचं वितरण सुरू करण्यात आता आले। त्यापैकी 12 जिल्ह्यांमध्ये गुरुवारी बहिणींना पैसे या ठिकाणी मिळालेत। दुसरा टप्पा सुरू करण्यात आलाय तो म्हणजे आता शुक्रवारी 31 ऑक्टोबर रोजी 12 जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील बहिणींना या ठिकाणी मेसेज आल्याचं तुम्हाला आता 100% पाहायला मिळणार आहे। त्यांना 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। परंतु या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दुसरी अट सरकारची लावण्यात आल्या ती म्हणजे त्यामधून जवळपास जास्तीत जास्त लाखो लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत। ती म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असून पण या ठिकाणी अनेक महिलांना लाभ या ठिकाणी जमा करण्यात येणार नाही। पिवळे व केशरी रेशन कार्ड असून सुद्धा लाभ मिळणार नाही असं म्हणल्यावर लाडक्या बहिणींना धक्का बसलाय। कारण सरकारने तर सांगितले पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर पैसे मिळणार आहेत, तर या ठिकाणी असं झालंय की चुकीच्या मार्गाने अनेक बहिणींनी आता पिवळे व केशरी रेशन कार्ड काढले। कारण लाडक्या बहिणींना माहित होतं की पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तरच लाभ मिळणार आहे। त्यामुळे चौकशी दरम्यान KYC करताना पिवळे व केशरी रेशन कार्ड त्या ठिकाणी अनेक बहिणींनी चुकीच्या मार्गाने काढलं असल्याचं या ठिकाणी सरकारला समजले। त्यामुळे यामधून सुद्धा लाखो लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत। मग आता कोणत्या महत्त्वाच्या 12 जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केल्या ती यादी तुम्हाला सांगणारच आहे। परंतु लास्टची अपात्र करण्याची अट त्या ठिकाणी कोणती सांगितल्या ज्यामधून 14 लाख लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत? नक्की पहा। लाडक्या बहिणींचा शुक्रवार 31 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून ज्या लाडक्या बहिणींना आता पैसे गुरुवारी मिळाले नाहीत त्यांना सर्वांना या ठिकाणी मिळणार आहेत असं सांगितलंय। परंतु शेवटची अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या ज्यामध्ये 14 लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी ओरडून सांगितलं होतं की 2.5 लाखांच्या आतमध्ये उत्पन्न पाहिजे, जास्त असेल तर लाभ घेऊ नका। परंतु लाडक्या बहिणी ऐकल्याच नाहीत, त्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वर होतं आणि बहिणी त्या ठिकाणी लाभ घेत होत्या। अशा बहिणींचा लाभ त्या ठिकाणी कायमचा बंद करण्याच्या सूचना महिला व बालविकास खात्याला एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। मग आता राहिला प्रश्न हा त्या ठिकाणी 12 जिल्ह्यांची यादी कोणती जाहीर झाल्या शुक्रवारी 31 ऑक्टोबर रोजी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी आता लक्षपूर्वक पाहायचं आहे। 12 जिल्ह्यातील कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत ही बघा यादी तुम्हाला आता या ठिकाणी वाचून दाखवतो। 12 जिल्ह्यापैकी पहिला जिल्हा शुक्रवारासाठी निवडण्यात आलाय नांदेड जिल्हा। आता नांदेड जिल्ह्यातील सर्वांनाच लाभ मिळत नाही बरं का। नांदेड जिल्ह्यातील काल नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये पैसे मिळालेत आणि काही तालुक्यामध्ये पैसे वाटपाचं बाकी आहेत। तर नांदेड जिल्ह्यातील आता बघा उमरी तालुका, नायगाव तालुका, कंधार तालुका, भोकर तालुका, अर्धापूर तालुका आणि देगलूर तालुका यामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती गुरुवारी नाही मिळालेत त्यांना आज शुक्रवारी या ठिकाणी जमा करण्यात येणार असल्याची मोठी अपडेट सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आली आहे। त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील महिला या ठिकाणी शुक्रवारी खुश झाल्याच्या पाहायला तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला नागपूर जिल्हा।
आता नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे। सर्वच लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे मिळणार नाहीत। फक्त महत्त्वाच्या 5 तालुक्यामध्ये हे पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून शुक्रवारसाठी करण्यात तुम्हाला येणार आहे। तर बघा, यामध्ये कामठी तालुका, कटोल तालुका, नरखेड तालुका, सावनेर तालुका, कळमेश्वर तालुका, रामटेक तालुका या तालुक्यामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना टोटल 3000 रुपये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 1500 अधिक 1500 जमा करण्यात येणार आहे। पुढील 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये या ठिकाणी लाभ भेटणार आहे। कारण गुरुवारसाठी यादी वेगळे, शुक्रवारसाठी यादी वेगळे आणि शनिवारसाठी यादी वेगळे, त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक या ठिकाणी पाहायचं आहे। त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा। नाशिक जिल्ह्यामध्ये देवळा तालुका, मालेगाव तालुका, सुरगाणा तालुका, पेठ तालुका, दिंडोरी, चांदवड या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी असतील त्यांना 3000 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर परभणी जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा। परभणी जिल्ह्यातील 9 तालुक्यापैकी फक्त 5 तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 16वा 17वा हप्ता 3000 रुपये जमा करण्यात येणार आहेत। तर परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुका, जिंतूर, सेलू, सोनपेठ आणि पाथरी या तालुक्यामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना 3000 रुपये जमा करण्यात येणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला गुरुवारी पैसे मिळाले नसतील तर आता शुक्रवारी 31 ऑक्टोबर रोजी कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, तुमचा जिल्हा, तुमचा तालुका यामध्ये आहे का, तुम्ही लक्षपूर्वक पाहायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सर्वात मोठा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आला आहे, ज्या जिल्ह्याचं नाव आहे पुणे जिल्हा। आता पुणे जिल्ह्यात त्या ठिकाणी तालुक्यांची संख्या 14 आहे। 14 पैकी 4 जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप झालेलं आहे आणि उरलेल्या त्या ठिकाणी 5 जिल्ह्यामध्ये आज वाटप होणार आहे। यामध्ये मावळ, मुळशी तालुका, वेल्हे, भोर, पुरंदर, खेड, हवेली या तालुक्यामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील तर त्या लाडक्या बहिणींची संख्या आहे 1,20,000। तर या सर्व लाडक्या बहिणींना 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी शुक्रवार 31 ऑक्टोबर रोजी जमा करण्यात या ठिकाणी आता येणार आहे। त्यानंतर बीड जिल्हा आहे बघा। बीड जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा। बीड जिल्ह्यातील या ठिकाणी आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, वडवणी आणि या ठिकाणी परळी वैद्यनाथ या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांनी त्यांचं आधार कार्ड बँकेच्या खात्यात लिंक केलं असेल तर यांना सर्वांना लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा सरकारच्या माध्यमातून आता करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे बुलढाणा जिल्हा। आता बुलढाणा जिल्ह्यातील सुद्धा सर्वच लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, काही ठराविकच 5 तालुक्यामध्ये पैसे मिळणार आहेत। आता बुलढाणा जिल्ह्यातील कोणते 5 तालुके निवडलेत तर बघा, चिखली तालुका, खामगाव, जळगाव जांबूत, देऊळगाव राजा आणि नांदुरा या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील तर त्यांना 3000 रुपये या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती ऑक्टोबरचे 1500, नोव्हेंबरचे 1500, 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा आता सरकारच्या माध्यमातून आता करण्यात येणार आहेत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यवतमाळ तालुक्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे तर यवतमाळ तालुक्यामध्ये 16 तालुके आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुके यामध्ये बाबुळगाव तालुका, कळंब, द्वारवा, नेर, दिग्रस आणि पुसद या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना टोटल 3000 रुपयांचा लाभ बँकेच्या खात्यावरती आता वितरित सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय रायगड जिल्हा। आता रायगड जिल्ह्यात 15 तालुके आहेत। 15 पैकी 5 तालुक्यामध्ये पैशांचं वितरण झालंय। आता 5 तालुक्यामध्ये त्या ठिकाणी शुक्रवार 31 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण होणार आहे। तर यामध्ये रोहा, मुरुड, श्रीवर्धन, म्हसळा आणि या ठिकाणी महाड आणि पोलादपूर या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा आता करण्यात येणार आहेत। त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे मालेगाव, मंगळूरपीर, कारंजा, आता रिसोड आणि मानोरा या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। लाडक्या बहिणींनो घाबरू नका, यामध्ये जर तुमचा जिल्हा नसेल तर तुम्हाला उद्या परवा देखील 2 दिवसांमध्ये राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे। त्यामुळे EKYC केल्या का बघा नक्की करा। तसेच तुम्हाला DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून स्टेट बँकेत, पोस्टात हे पैसे या ठिकाणी जमा करण्यात येण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा। धन्यवाद।